नमस्कार, रेसिपी कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मऊसूत इडली आणि खमंग हॉटेल स्टाईल सांबर. ही रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण इडलीचं पीठ तयार करून घेऊयात. त्यासाठी अर्धा किलो तांदूळ आणि पावशेर उडीद डाळ घ्यायची आहे. ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुवून 5 ते 6 तास भिजवत ठेवायचे. भिजल्यानंतर आधी उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक हलकी हाताने वाटून घ्यायची आहे. त्यानंतर थोडे जाडसर तांदूळ वाटून घ्यायचे. दोन्ही एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हाताने 2 ते 3 मिनिटे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे बॅटर झाकून 8 तास किंवा रात्रभर फुलायला ठेवायचे. गरम जागेत ठेवल्यास बॅटर छान फुलते. बघू शकता आपलं बॅटर किती छान फुललं आहे. आता इडली पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं बॅटर घालून घ्यायचं. इडलीचं जे भांडं आहे त्यामध्ये ते 10 ते 12 मिनिटे वाफेवर शिजवायला ठेवायचे. 10 मिनिटांनंतर सुरी लावून चेक करून घ्यायचे की इडली झाली आहे की नाही. जर सुरी स्वच्छ बाहेर पडली तर आपली इडली तयार आहे. बघू शकता किती मऊसूत इडली झालेली आहे, एकदम छान. आता आपण खमंग सांबर बनवूया. त्यासाठी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि कांदा, टोमॅटो, बटाटा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि खोबरं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले अद्रक, लसूण आणि खोबरं टाकून घेतले. कांदा टाकून घेतले आणि ते छान परतून दिले. त्यानंतर आपण चिरलेले टोमॅटो, बटाटा घालून त्याला परतून घ्यायचे आणि शिजवलेली तुरीची डाळ घालून घ्यायची. सांबरसाठी सांबर मसाला, हळद, लाल तिखट आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. भिजवलेली चिंच आणि गूळ घालून 5 ते 7 मिनिटे त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि सांबर झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपलं हे हॉटेल स्टाईल सांबर झालेलं आहे तयार. आता आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची चटणी. तर त्यासाठी सर्वात पहिले मी मुगाची डाळ भिजू घातलेली आहे. 1 तास भिजू घातलेली आहे आणि खोबरं, जिरे, लसूण आणि मिरची बारीक मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आणि त्यामध्ये साखर, ताक आणि मीठ घालून बारीक करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद टाकून ती त्या डाळीच्या मिश्रणात टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपली चटणी झालेली आहे रेडी. बघू शकता आपली गरमागरम इडली आणि वरून हॉटेल स्टाईल खमंग सांबर पण तयार झालेला आहे. आणि रेसिपी कशी वाटली हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करायचं आहे. थँक्यू.